नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशा खमंग कुरकुरीत ओल्या नारळाच्या अळूवड्या. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम इथे आता मी ओल्या नारळाच्या अळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केला आहे सोलून घेतलेलं लसूण ॲड केल्यानंतर आता त्याच्यामध्ये ॲड करत आहे 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच 2 चमचे जिरे. या सर्व साहित्यांचे आता मी थोडेसे पाणी घालून वाटण तयार करून घेणार आहे मिक्सरमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले वाटण तयार आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे. जास्त बारीक किंवा जास्त जाड ठेवायचे नाहीये. वाटण तयार आहे. तर आता अळूवड्यांसाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये घेतले आहे 1 वाटी बेसन पीठ. वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम बेसन पीठ इथे मी घेतलेले आहे. त्यामध्ये ॲड करत आहे पाऊण वाटी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला ओला नारळ ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतले आहे हिरवी मिरची, जिरे व लसूण, ते वाटण ॲड करून घेत आहे. वाटण ॲड करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला. इथे हिरवी मिरचीही आपण ॲड केली आहे, परंतु घरगुती कांदा लसूण मसाला ॲड केल्यामुळे याला टेस्टही छान येते व कलरही छान येतो. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करून घेतली आहे, तसेच 2 चमचे सफेद तीळ ॲड केल्याच्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे एका लिंबाचा रस. इथे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचा कोळही वापरू शकता. लिंबाचा रस ॲड करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे इथे मी 2 चमचे गूळ घेतला होता व तो असा पाण्यामध्ये विरघळून घेतला आहे. तर ते गुळाचे पाणीही यामध्ये ॲड करून घेतले आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे. आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घेत आहे, जेणेकरून हे पीठ व सर्व साहित्य एकजीव असे एकत्रितरित्या मिक्स होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्व साहित्य व पीठ जे आहे ते व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतले आहे. आता याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धा ग्लास पाणी घालून याला चमच्याने अशा प्रकारे फेटून घेत आहे, जेणेकरून यामध्ये एकही गुठळी शिल्लक राहणार नाही. तर इथे एकदम जास्त पाणी ॲड करायचे नाही, अगदी थोडे पाणी ॲड करत अशा प्रकारे मध्यम जाडसर स्वरूपाचे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे आहे. जास्त पातळ प्रमाणात बॅटर बनवले तर ते अळूच्या पानांना चिकटले जात नाही. बॅटर इथे तयार आहे. तर आता आपण पानांना हे बॅटर लावून घेऊयात. त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतली आहेत. त्यातील 1 पान घेतले आहे. तर ही अळूची पाने मी स्वच्छ अशी धुवून कापडाने पुसून घेतली आहेत. तर आता त्यातील 1 पान घेऊन अशा प्रकारे सरळ ठेवून त्याला हे जे बॅटर आहे ते लावून घेत आहे. पूर्ण पानावरती हे बॅटर जे आहे ते असे व्यवस्थित बोटाने स्प्रेड करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण पानाला मी बॅटर स्प्रेड करून घेतले आहे. आता त्याच्यावरती दुसरे पान जे आहे ते अशा प्रकारे उलटे ठेवले आहे व त्याही पानाला मी हे जे अळूवडीचे आपण बॅटर तयार करून घेतले आहे ते बॅटर लावून घेत आहे. ते इथे मी 4 पानांचा एक रोल बनवणार आहे. दुसऱ्या पानालाही अशाच प्रकारे मी हे बॅटर स्प्रेड करून घेतले आहे. अशाच प्रकारे आता ह्या तिसऱ्या पानाला मी सरळ ठेवून अळूवडीचे जे बॅटर तयार करून घेतले आहे ते बॅटर लावून घेत आहे. अशाच प्रकारे 1 पान सरळ 1 पान उलटे ठेवून 4 पानांचा इथे मी रोल बनवून घेत आहे. तर इथे आता हे चौथे पान जे आहे त्यालाही मी अशा प्रकारे हे बॅटर लावून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पानांना हे बॅटर जे आहे ते स्प्रेड करून झालेले आहे. तर आता याचा आपण रोल बनवून घेऊया. तर शेवटच्या टोकापासून याला व्यवस्थित असे गोल गोल गुंडाळत याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. हा जो रोल आहे तो घट्ट अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे. हा रोल सुटला गेला नाही पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा रोल मी तयार करून घेतला आहे. आता हा तयार झालेला रोल आपल्याला ज्यामध्ये अळूवड्या वाफवून घ्यायच्या आहेत त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तर इथे मी चाळणीमध्ये अळूवड्या वाफवून घेणार आहे, त्यासाठी चाळणीमध्ये हा रोल ठेवून दिला आहे. अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पानांनाही इथे मी हे बॅटर लावून याचे रोल तयार करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत मस्त अशी ओल्या नारळाची अळूवडी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. अळूच्या वड्या तुम्ही बऱ्याचदा बनवल्या असतील, तसेच खाल्ल्याही असतील, परंतु अशा प्रकारची ओल्या नारळापासून बनवलेली अळूची वडी कधी बनवली किंवा खाल्ली तर नाही ना? त्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा व ही रेसिपी नक्कीच घरी बनवून पहा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तर अशा प्रकारे सर्व पानांना हे बॅटर लावून याचे रोल तयार करून चाळणीमध्ये वाफवण्यासाठी इथे मी ठेवून दिले आहेत. या चाळणीला ऑइलने आधी मी ग्रीस करून घेतले होते. आता हे सर्व जे रोल आहेत हे आपण 10 मिनिटे वाफवून घेणार आहोत. त्यासाठी इथे गॅस चालू करून पाणी गरम करण्यास ठेवले होते एका पातेल्यामध्ये. पाणी इथे आपले गरम झाले आहे. त्यावरती आता ही चाळणी हे रोल वाफवण्यासाठी ठेवून देत आहे.
चाळणी ठेवल्यानंतर आता याच्यावरती एक ताट ठेवून देत आहे, जेणेकरून हे रोल व्यवस्थित असे वाफरले जातील. ताट ठेवल्यानंतर आता गॅसच्या फुल फ्लेमवरती हे रोल आपल्याला 10 मिनिटे असेच वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची, जेणेकरून ही प्रोसेस पटकन अशी होईल. 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता आपले जे अळूचे रोल आहेत ते मस्त असे वाफरले गेले आहेत. पानांचा कलर चेंज झाला म्हणजेच हे व्यवस्थित असे आपले रोल शिजले गेले आहेत. याला जास्त असा वेळ लागला जात नाही, हे पटकन असे वाफरले जातात. तर आता हे सर्व जे रोल आहेत ते आपण थंड करून घेऊयात. तर 10 मिनिटांनंतर आपले हे सर्व जे रोल आहेत ते थंड झालेले आहेत. तर याच्या अशा प्रकारे मी अळूवड्या कापून घेत आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर अशा प्रकारे सर्व अळूवड्यांचे जे रोल आहेत ते अशा प्रकारे मी सुरीने कट करून घेतले आहेत. तर ह्या अळूवड्या आपल्या कापून इथे तयार आहेत. आता ह्या फ्राय करून घेऊयात. तर इथे मी एक कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल इथे आपले गरम झाले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ते इथे मी मीडियम ठेवली आहे. तर इथे अळूच्या वड्या ज्या आहेत त्या मी डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास, डीप फ्राय आवडत नसल्यास तुम्ही इथे शालो फ्रायही करून घेऊ शकता या अळूच्या वड्या. तर एक एक करून या तेलामध्ये अळूच्या वड्या मी सोडून देत आहे डीप फ्राय करण्यासाठी. अळूवड्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला आपल्याला चमच्याने उलटवायचे नाही, नाहीतर ह्या अळूवड्या तुटल्या जातात. तेलामध्ये व्यवस्थित अशा सेट झाल्यानंतर या अळूवड्या आपल्याला चमच्याने अशा आलटून पालटून तळून घ्यायच्या आहेत. अळूवड्या तळण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही, परंतु अळूवड्या जर शालो फ्राय करायच्या असतील तर जास्त वेळ लागला जातो. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती ह्या अळूवड्या आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ह्या मस्त अशा कुरकुरीत होतात. संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी, तसेच सणासुदीला ताटामध्ये वाढण्यासाठी, अचानक पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी बनवण्यासाठी ही रेसिपी नक्कीच एक उत्तम पर्याय आहे. तर मस्त अशा आपल्या अळूवड्या ज्या आहेत त्या इथे डीप फ्राय झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अळूवड्यांना कलर जो आहे तोही खूप छान असा आलेला आहे. आता ह्या डीप फ्राय करून घेतलेल्या अळूवड्या ज्या आहेत त्या तेलामधून मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व अळूवड्या ज्या आहेत त्या मी तेलामधून काढून घेतलेल्या आहेत व उरलेल्या ज्या अळूच्या वड्या आहेत त्याही अशाच प्रकारे इथे मी डीप फ्राय करून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा खमंग कुरकुरीत आपल्या अळूच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. तर ह्या मस्त अशा ओल्या नारळापासून बनवल्या अळूच्या वड्या आहेत. तर ही अळूवडी बनवायची म्हटले की खूप किचकट काम वाटते, हो ना, परंतु इथे मी खूप साधी व सोपी पद्धत सांगितली आहे. यानुसार जर तुम्ही अळूवडी बनवली तर नक्कीच तुमची अळूवडी खमंग व कुरकुरीत अशी तयार होईल. तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा. तर इथे पाहू शकता अळूवडीला कलर किती छान आला आहे, तसेच त्याच्या लेयर्सही किती छान अशा तयार झाल्या आहेत. मस्त अशी आपली अळूवडी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता किती कुरकुरीत झाली आहे. यामध्ये जो ओला नारळ वापरला आहे त्यामुळे याची चवही खाताना खूप छान अशी वेगळी लागली जाते. जर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.